संदर्भातली मोठी बातमी येते। धाराशिवच्या आर्णी येथील काही शेतकरी बांधव आपल्या शेतामधून घरी जात असताना आर्णी नदीवरील पाण्यातून काही जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात होते, पण त्यांना पोहता येत असल्यामुळे ते सुखरूपपणे बाहेर पडलेले आहेत। धाराशिवमध्ये वाहून जाणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आलेलं आहे। धाराशिवच्या आर्णी नदीजवळ ही घटना घडलेली आहे। नदी नाल्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे कोणीही या पाण्यामध्ये उतरू नये असं आवाहन केलं जात आहे। धाराशिवमध्ये तिघ जण वाहून जात होते, मात्र त्यांना पोहता येत होतं आणि आजूबाजूच्या नागरिकांनी या सगळ्या नागरिकांना तीनही नागरिकांना बाहेर काढलेलं आहे। तर तिघांनाही सुखरूपपणे वाचवण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके फोनवरून जोडले गेलेले आहेत। अप्पा, हे नागरिक सध्या कसे आहेत आणि एकूणच आता कशी परिस्थिती आहे पुराची? सुदैवाची गोष्ट आहे, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र जिल्हाभरातच सगळ्याच गावामध्ये, अनेक गावामध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळते की रात्रभर जो पाऊस मुसळधार आहे त्याच्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। आर्णी गावाच्या तिथून जाणाऱ्या जो गावचा ओढा आहे त्याला पूर आलेला होता आणि हे नागरिक शेतातून घरी जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज तितकासा आला नाही आणि पाण्यात घुसल्यामुळं ही परिस्थिती उद्भवली। मात्र त्यांना पोहता येत असल्यानं आणि इतर नागरिकांनी मदत केल्यामुळं त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र अनेक गावामध्ये नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे आता पाण्यामध्ये कुणीही उतरू नका असं आवाहन केलं जातंय। माधवी, अप्पासाहेब धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।